Hello. हॅलो. हॅलो सर. हा, आवाज येतो माझा? हो सर, आवाज येतोय तुमचा, पण तुमचा व्हिडिओ नाही दिसत आहे सर. हा हा, सर 2 मिनिट तर मी तुम्ही 2 मिनिट. येस. हा सर, दिसतोय आता. हो सर. 2 मिनिट. हॅलो. हा, आपण करू सुरू मी? हॅलो. हो सर. हो सर. We are on that particular point that write reviews without reading full text documents. तर याच्यामध्ये आपण असं म्हणालो होतो की जेव्हा आपण रिव्ह्यू ऑफ लिटरेचरचा चॅप्टर तयार करतो त्याच्यामध्ये रिव्ह्यूज घेताना तो सिक्वेन्सने असला पाहिजे, म्हणजे क्रोनॉलॉजिकल अरेंजमेंट असली पाहिजे. म्हणजे 1960ला सुरू झालेला जो आहे, 1960ला समजा एखादा हे झाला असेल, म्हणजे आर्टिकल असेल, तो पहिले घेणार, मग 70चा 80चा असं करत गेलं पाहिजे. हा एक पार्ट आहे. सेकंड, आपण रिव्ह्यू घ्यायचा म्हणजे रिव्ह्यू ऑफ लिटरेचरचं का कारण असतं, कारण एक्सपोजेस मेन गॅप इन नॉलेज अँड आयडेंटिफाईज मेजर एरियाज ऑफ डिस्प्यूट अँड अनसर्टनिटी. म्हणजे आपण रिव्ह्यू यासाठी घेतो की आपण ज्या टॉपिकवर काम करतो आहे त्या टॉपिक संदर्भात काय डेव्हलपमेंट बाकी आहे, म्हणजे कुठे गॅप राहिली आहे. जसं आपण म्हणतो ठीक आहे, आपण हे करून आलो सगळं, पण अशी गोष्ट असते की अजून या पॉईंटला अजूनपर्यंत कोणी टच केलं नाहीये, इथे गॅप आहे, ही आपण गॅप भरली पाहिजे, है ना. हा टॉपिक अनटच आहे, अजून याला कुठे हात लावला नाही, अजून कोणी याच्यावर रिसर्च केला नाही आहे, हे शोधण्याकरता आपल्याला रिव्ह्यू ऑफ लिटरेचर करायचं असतं. त्यानंतर दुसरा पार्ट आहे हेल्प्स टू आयडेंटिफाय जनरल पॅटर्न्स टू फाइंडिंग फ्रॉम मल्टिपल एक्झाम्पल्स ऑफ रिसर्च इन द सेम एरिया. म्हणजे आपल्याकडे जे हे असतात, म्हणजे जेवढे काही मल्टिपल आपल्यासमोर रिव्ह्यू असतात त्याच्याबरोबर आपल्याला आपला रिसर्च डेव्हलप करायचा असतो. त्यानंतर हे जे सगळे पार्ट आहे, मी थोडंसं याने आपल्यासमोर सगळंच होतोय. आता याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे की कलेक्टिंग रेफरन्सेस फॉर डेव्हलपिंग अवर रिसर्च. कधी कधी आपल्याला हे तयार लिहिण्याकरता, म्हणजे एखादा टॉपिक लिहिण्याकरता आपल्या रेफरन्सेसची गरज पडते, आणि अशा रेफरन्सेस कलेक्ट करण्याकरता आपल्याला त्या रिव्ह्यू ऑफ लिटरेचरची गरज पडते. त्यानंतर आपल्याला आपला टॉपिक जो डेव्हलप करायचा असेल तर आपल्याला रिसर्च मेथॉड कोणती यूज केली पाहिजे, कोणती प्रॉपर राहील, हे ठरवण्याकरता आपला रिव्ह्यू ऑफ लिटरेचरच्या साहाय्याने आपल्या अगोदर ज्या लोकांनी स्टडी केलेले आहेत त्यांनी हा स्वतःचा टॉपिक डेव्हलप करताना कोणत्या प्रकारच्या रिसर्च मेथॉडचा उपयोग केलेला आहे हे आपल्याला कळतं, आणि याकरता मात्र आपल्याला याचा उपयोग होऊ शकतो रिव्ह्यू ऑफ लिटरेचरचा. तर त्याशिवाय आपण आपल्या टॉपिकमध्ये, आपल्या थेसिसमध्ये, आपल्या आर्टिकलमध्ये, आपल्या रिसर्चमध्ये जे काही पॉईंट्स घेणार आहे त्या पॉईंटचे डेफिनेशन काय राहणार आहे हे डेफिनेशन पाहण्याकरता देखील तुम्हाला रिव्ह्यू ऑफ लिटरेचरची गरज पडते. हा एक पॉईंट याच्यामध्ये आहे.
त्यानंतर आपण पुढे पाहू. डू नॉट इग्नोर द ऑथेंटिक लिटरेचर. लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळेस हे काम करत असता याच्यावर, सॉरी जस्ट, तुम्ही ज्यावेळेस एखाद्या संदर्भात म्हणजे टॉपिकवर रिसर्च करत असता, त्यावेळेस एक लक्षात घ्या की त्या टॉपिकवरचं एखादं बायबल म्हणजे जे फंडामेंटल बुक्स आहे, फंडामेंटल आर्टिकल आहे, ते फंडामेंटल आर्टिकल हे तुमच्या रिसर्चमध्ये आलंच पाहिजे. असं आणि ऑथेंटिक आर्टिकल आले पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक आहे, तुमच्या रिसर्चमध्ये 80% हे जर्नल आर्टिकल असले पाहिजे आणि 20% तुम्ही पुस्तक काय त्याचा उपयोग करू शकता. याला कारण असं आहे की रिसर्च करत असताना कधी पण प्रायमरी सोर्सचा उपयोग केला पाहिजे. आणि आपल्याला कल्पना आहे की रिसर्च आर्टिकल, जर्नलमध्ये पब्लिश होणारे आर्टिकल हे प्रायमरी स्वरूपातले असतात. ते प्रायमरी रिसर्च असतो, म्हणून त्याचा उपयोग जास्त केला गेला पाहिजे. बरेच वेळा मी असं पाहिलं आहे की रेफरन्सेसमध्ये रिसर्चर हा रिसर्च मेथॉडॉलॉजी पुस्तकांचा रेफरन्स देतात. ते चुकीचं आहे. ते द्यायला नाही पाहिजे. हा एक सगळ्यात मोठा पार्ट आहे. दुसरं, डू नॉट राईट थिओरिटिकल रिसर्च मेथॉडॉलॉजी इन द थेसिस. बरेच वेळा काय होतं की आपण एक पाहतो की हे लिहित असताना रिसर्च मेथॉड लिहित असताना आपल्या थेसिसची, आपल्या रिसर्चची मेथॉड लिहित असताना, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही सर्वे मेथड यूज करून आले असाल, तर त्याच्यामध्ये बरेच वेळा असं लक्षात येतं की रिसर्चर लिहितात सर्वे म्हणजे काय, सर्वे मेथड म्हणजे काय, त्याचे फायदे काय, तोटे काय, हे सगळे लिहितात. त्याची गरज पडत नाही. हे कृपया त्यात लिहू नका. जेव्हा तुम्हाला तुमचं मेथॉडॉलॉजी लिहायची असेल, रिसर्च मेथड लिहायची असेल, त्यात हे लिहू नका. दुसरं, डू नॉट सिलेक्ट द सॅम्पल अनसायंटिफिकली. याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. तुम्ही ही जी आहे, हा जो तुम्हाला हे जे समोर दिसून राहिलं आहे, जे फिगर दिसते, डायग्राम दिसते आहे, ही डायग्राम मी C.R. कोठारी यांच्या पुस्तकाच्या फ्रंट पेजवर घेतलेली आहे. लक्षात घ्या, याच्यामध्ये पूर्ण सॅम्पलिंग होऊन गेलेलं आहे. ही डायग्राम तुम्ही पाहिली तर पूर्ण सॅम्पलिंगची कन्सेप्ट क्लिअर होते. माझा आवाज ऐकू येतोय? हो सर, हॅलो, येतोय. क्लिअर येतोय येतोय सर. ना? हो येस, सर. येस. हां, तर हा जो पार्ट आहे, म्हणजे तुम्ही जर ह्या सॅम्पलिंगच्या कन्सेप्ट डोक्यात ठेवले, तुमच्या असं लक्षात येईल की याच्यामध्ये 1, 2, 3, 4 सर्कल्स आहेत. आता सॅम्पलिंग का केली जातं, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. सॅम्पलमध्ये पॉप्युलेशन आणि सॅम्पल असे 2 प्रकार आहेत. पॉप्युलेशन म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला महाराष्ट्रातल्या सर्व कॉलेज लायब्ररीचा सर्व्हे करायचा आहे. तुम्हाला समजा महाराष्ट्रातल्या सर्व कॉलेज लायब्ररी सर्व्हे करायचा आहे. तर कॉलेज लायब्ररी सर्व्हे करायचा असेल, तर टोटल कॉलेज जवळपास 8 ते 10,000 आहेत. येस. आता हे 8 ते 10,000 कॉलेजचा सर्व्हे करणं एकाला शक्य नसतं. म्हणून तुम्ही काय करता, त्याचं सॅम्पल करता. आता सॅम्पलिंग किती घेतलं पाहिजे, काय घेतलं पाहिजे, ती टेक्निक आहे. मी याच्यावर खूप खोलात जात नाही. कारण हा काही सॅम्पलिंगचा पार्ट नाही. मी तुम्हाला सॅम्पल सांगून राहिलो आहे. तो किती पर्सेंट घेतला पाहिजे त्याचं एक टेक्निक आहे. आता प्रश्न असा आहे, की समजा 8,000 कॉलेज असेल, 8,000 कॉलेज म्हणजे तुम्ही शेवटची रिंग, ही शेवटची रिंग दिसून राहिली आहे, म्हणजे 8,000 कॉलेजेस. म्हणजे तुम्हाला त्याला लिहिलं आहे, फ्रेम तयार करा पहिले. म्हणजे पहिले पॉप्युलेशन कोणतं आहे तुमचं? पॉप्युलेशन हे जे आहे तुमचं म्हणजे 18 कॉलेजेस. मग 18 कॉलेजची तुम्ही लिस्ट तयार करा, की हे 18 कॉलेजेस आहेत. त्याला तुम्ही फ्रेम. त्यानंतर तुम्ही काय करा, त्याचं तुम्ही एक सॅम्पल निवडा किंवा आपल्याला सॅम्पल किती निवडायचं आहे? ठीक आहे, आपण 5% घ्यायचं आहे असं गृहीत धरू. तर 8,000च्या 5% तुम्हाला जो घ्यायचा आहे, तेवढे समजा तुम्ही ह्याच्यात घेतले. समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही त्यातले 500 लायब्ररीज तुम्ही निवडल्यात. मला 500 लायब्ररीज सर्व्हे करायचा आहे. मग तुमचं सॅम्पलिंग फ्रेम म्हणजे 500 लायब्ररीज झाल्यात. म्हणजे 500 लायब्ररी झाल्या म्हणजे तुम्ही 6,500 लायब्ररी सोडून दिल्यात. ओके. तो पार्ट गेला. आता तुमच्या समोर फक्त 500 लायब्ररीज आहेत. आता 500 लायब्ररी झाल्यानंतर तुम्ही 500 लायब्ररीजमध्ये तुम्ही क्वेश्चन वाटल्यात आणि तुम्हाला रिस्पॉन्स जो मिळाला आहे ना, तो रिस्पॉन्स तुम्हाला किती मिळालेला आहे? तुम्हाला रिस्पॉन्स जो मिळाला समजा 60-70% रिस्पॉन्स मिळतो. तुम्हाला 70% रिस्पॉन्स मिळाला असेल, तर समजायचं तुमचा सर्व व्यवस्थित आहे. म्हणजे 500 मध्ये 70% म्हणजे जवळपास 350 कॉलेजचा तो रिस्पॉन्स मिळाला आहे. तर हा रिस्पॉन्स म्हणजे हा रिस्पॉन्स झाला. म्हणजे तुम्ही 8,000 लायब्ररीपैकी तुम्ही फक्त 350 लायब्ररी सर्व्हे केलेला आहे. आणि या 350 लायब्ररीच्या भरोश्यावर तुम्हाला 8,000 लायब्ररीचं तुमचा कन्क्लुजन द्यायचा आहे. तुम्हाला तुमचं त्यात मत मांडायचं आहे.
हा जो पार्ट आहे म्हणजे 8,000 लायब्ररीमधून तुम्हाला 350 लायब्ररीचा तुम्हाला डाटा कलेक्ट केला आणि त्या डाटाच्या बरोबर तुम्हाला तुमचं कल्क्युलेशन द्यायचं आहे, तुमचं सजेशन द्यायचं आहे. हा पार्ट आहे. मग सॅम्पल हे निवडताना या प्रकारचं तुम्ही सगळे सायंटिफिक रिव्हिजन तुम्ही केले पाहिजे. हा त्याला उद्देश आहे. यानंतर तुम्ही पाहिलं असेल की डू नॉट इंटरप्रेट ओनली ऑन द बेसिस ऑफ सॅम्पल्स. डू नॉट इंटरप्रेट ओनली ऑन द बेसिस ऑफ सॅम्पल्स विदाउट स्टॅटिस्टिकल अनालिसिस. म्हणजे आता आपण पाहिलं की 8,000 लायब्ररीज आहेत. 8,000 लायब्ररी तुम्हाला सर्व्हे करायचा आहे, तुम्हाला अभ्यास करायचा, सर्व्हे सोडा अभ्यास करायचा 8,000 लायब्ररीचा. 8,000 लायब्ररीचा अभ्यास करायचा असेल आणि तो अभ्यास करायला तुम्हाला शक्य नसल्यामुळे तुम्ही त्यातला सॅम्पल निवडलं, 500 सॅम्पल्स निवडले आणि 500 सॅम्पल्स पैकी तुम्ही 350 लायब्ररीचा डाटा तुम्ही कलेक्ट केला. म्हणजे तुम्ही 350 लायब्ररीच्या भरोशावर अभ्यास करून तुम्हाला 8,000 लायब्ररीचा हे द्यायचं आहे, म्हणजे कन्क्लुजन काढायचं आहे. मग ते कन्क्लुजन काढताना तुम्ही विदाउट स्टॅटिस्टिकल अनालिसिस तो कन्क्लुजन काढू नका, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. याकरता सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही डाटा अनालिसिस केलं पाहिजे. त्याला तुम्ही टेस्टिंग हायपोथिसिस हा शब्द वापरता. म्हणजे टेस्टिंग हायपोथिसिस हा जो हायपोथिसिस शब्द असा आहे की 350 लायब्ररीमध्ये समजा असा तुमचा रिझल्ट निघत असेल तर तो रिझल्ट 8,000 लायब्ररीला लागू पडतो का, हे पाहण्याकरता तुम्हाला टेस्टिंग हायपोथिसिस करायचं असतं. येस. तर याच्याकरता फक्त स्टॅटिस्टिकल अनालिसिस आहे, याच्यावर मी जास्त बोलत नाही. आता स्टॅटिस्टिकल टेस्ट आहेत तुमच्या. या टेस्ट आहे, झेड टेस्ट, टी टेस्ट, काय स्क्वेअर टेस्ट, एफ टेस्ट, त्यानंतर काय स्क्वेअर टेस्ट, त्यानंतर केस टेस्ट, अशा विविध टेस्ट आहेत. माझं इथे म्हणणं एवढंच आहे की कुठल्याही प्रकारचं कन्क्लुजन काढत असताना तुम्ही जोपर्यंत स्टॅटिस्टिकल अनालिसिस करत नाही, टेस्टिंग हायपोथिसिस करत नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारच्या डाटावर शेवटचा निर्णय घेण्याचा प्रयत्न करू नका. मी बऱ्याच थेसिस असं पाहिलं आहे की 350 जो आपण एक्झाम्पल घेतला आहे की 350 लायब्ररीमध्ये असं गृहीत धरला की 350 लायब्ररीमधलं कॉम्प्युटरायझेशन व्यवस्थित नाही आहे, असा जर तुमचा रिझल्ट निघत असेल तर तो 8,000 लायब्ररी लागू होत नाही. तुम्ही समजा 8,000 लायब्ररीमध्ये कॉम्प्युटरायझेशनची काय हे आहे, कंडिशन आहे, स्टेटस आहे, हा तुम्हाला अभ्यास करताना तुम्ही 350 लायब्ररीचा डाटा कलेक्ट केला आणि त्या 350 लायब्ररीमध्ये तुम्हाला असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये 70% लायब्ररीमध्ये कॉम्प्युटरायझेशन व्यवस्थित नाही आहे, असा तुम्हाला 350 लायब्ररी लक्षात आलं असेल तर तुमचा तो रिझल्ट 8,000 लायब्ररीला लागू होत नाही. तो 8,000 लायब्ररी लागू होण्याकरता तुम्हाला टेस्टिंग हायपोथिसिस करणं अत्यंत गरजेचं आहे, स्टॅटिस्टिकल अनालिसिस करणं अत्यंत गरजेचं आहे. ते केल्याशिवाय त्याच्यावर कोणताही रिझल्ट तुम्ही घेऊ नका. बाकी हे सध्या हे मी याच्यावर जास्त क्लिअर बोलत नाही. यानंतरचं असं आहे, डू नॉट शो केअरलेसनेस व्हाईल प्रेझेंटिंग डाटा इन टेबलर ॲज वेल ॲज ग्राफिकल फॉर्म. तुमचा डाटा कलेक्ट झाल्यानंतर तुम्ही त्या टेबल फॉर्ममध्ये करता आणि तो तुम्ही तुमच्या थेसिसमध्ये प्रेझेंट करता. मला असं लक्षात आलं आहे, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, मी ज्यावेळेस थेसिसचं ज्यावेळेस एक्झामिनिंग करतो त्यावेळेस मला असं लक्षात आलं आहे बऱ्याच वेळा टेबलमध्ये डाटा वेगळा असतो आणि अनालिसिसमध्ये मात्र वेगळा असतो. टेबलमध्ये डाटा वेगळा असतो, अनालिसिस डाटा वेगळा असतो, ग्राफ वेगळाच दाखवत असतो. हा पाठ होऊ देऊ नका. ह्या तिन्ही याच्यामध्ये जे टेबलमध्ये, अनालिसिस पार्टमध्ये, टेक्स्ट पार्टमध्ये आणि ग्राफिकल फॉर्ममध्ये तिन्ही ठिकाणी तुमचा डाटा हा सारख्याच पद्धतीने रिफ्लेक्ट झाला पाहिजे, सेम रिफ्लेक्ट झाला पाहिजे. याच्याकरता अत्यंत काळजी घ्या, हे फार महत्वाचं आहे. सॉरी. त्यानंतर डू नॉट फॉरगेट टू फॉर्म्युलेट हायपोथेसिस इफ इट इज रिअली रिक्वायर्ड. हायपोथेसिस हा प्रत्येकाला असलाच पाहिजे असं हार्ड अँड फास्ट नाहीये. असा आग्रह धरू नका की प्रत्येक याच्यामध्ये, प्रत्येक तुमच्या टॉपिकमध्ये हा हायपोथेसिस असलाच पाहिजे असं आग्रह धरू नका. मी फक्त तुम्हाला हे सांगू शकतो ते इथे की हा घेत असताना काय केलं पाहिजे. हायपोथेसिस काय हे तुम्हाला सांगत नाही, याचे जाऊ द्या, हे आपल्या महत्वाचं नाही आहे. हायपोथेसिस आवश्यक का असते लक्षात घ्या. पहिले पहा, टेस्ट करा. आर यू अंडरटेकिंग अ क्वांटिटेटिव्ह स्टडी. तुम्ही क्वांटिटेटिव्ह स्टडीचा यूज करून अभ्यास करता का स्टडी दोन प्रकारचे आहे, क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह. तुम्ही क्वालिटेटिव्ह म्हणजे तुम्ही जर म्हणत असाल की ही लायब्ररी चांगली आहे, चांगली म्हणजे क्वालिटी झालं, पण याचं कलेक्शन जास्त आहे, या लायब्ररी कलेक्शन जास्त आहे, याला क्वांटिटेटिव्ह. म्हणजे क्वांटिटेटिव्ह स्वरूपात जर तुम्ही तुमचं स्टडी करत असाल त्याच वेळेस तुम्हाला हायपोथेसिसची गरज पडते, अदरवाईज तुम्हाला गरज पडत नाही. हा एक पार्ट. नंबर 2,
डज युअर स्टडी टेक अन एक्सपेरिमेंटल अप्रोच टू आन्सर क्वेश्चन्स? म्हणजे तुम्ही एक्सपेरिमेंट करून आलात का? जसं फॉर एक्झाम्पल, इन्फॉर्मेशन स्टडी किंवा युजर ओरिएंटेड प्रोग्राम राबवल्यामुळे वाचकांचा लायब्ररीमध्ये येण्याचा फ्लो वाढला आहे, असा आमचा स्टडी आहे. तर तुम्हाला स्टडी काय करावं लागेल, की जोपर्यंत तुम्ही ओरिएंटेशन प्रोग्राम राबवत नाही, त्याच्या अगोदर काय परिस्थिती होती, म्हणजे लायब्ररीमध्ये येणाऱ्या युजरची संख्या किती होती, हा पार्ट. आणि त्यानंतर तुम्ही युजर ओरिएंटेशन प्रोग्राम राबवला आणि तो राबवल्यानंतर तुम्ही नंतर पुन्हा सर्व्हे केला आणि मग तुमच्या लक्षात आलं, की आता यांचा युजरची संख्या वाढलेली आहे. येस, हे झालं एक्सपेरिमेंट. म्हणजे तुमचं युजर स्टडी हा काय पडला तुमचा, सॉरी, म्हणजे युजर ओरिएंटेड प्रोग्राम हा झाला तुमचा एक्सपेरिमेंटल स्टडी. अशा प्रकारचा स्टडी असेल तरच तुम्ही हायपोथेसिसचा उपयोग करा, अदरवाईज करू नका. त्यानंतर आर यू मेकिंग अ प्रेडिक्शन अबाउट द फिनॉमिनॉन बिंग स्टडीड? म्हणजे तुम्ही प्रेडिक्शन करता आहात का? जसं फॉर एक्झाम्पल, तुम्हाला लोटकाज लॉ पाहायचा आहे. 1914 मध्ये लोटकाज लॉ ज्यावेळेस तयार झाला, अल्फ्रेड लोटकाजने तयार केला, त्यावेळेस त्याचं असं म्हणणं होतं की आपल्या पूर्ण करिअरमध्ये एक आर्टिकल लिहिणारे 60% लोक, 60% लोक असतात, जे आपल्या करिअरमध्ये फक्त एकच आर्टिकल लिहितात, है ना. जसं फॉर एक्झाम्पल, समजा 100 आर्टिकल असतील, एखाद्या 100 आर्टिकल पब्लिश झाले असतील, तर 100 ऑथर्स असतील. 100 ऑथरचा त्यांनी स्टडी केला आणि त्या स्टडी केल्यानंतर त्यांनी पाहिलं की 60% लोक असे आहेत, त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये फक्त एकच आर्टिकल पब्लिश केला आहे. ओके, 2 आर्टिकल लिहिणारे लोक फक्त 20 आहे, 3 लिहिणारे 10 आहेत, असा तर स्टडी आहे. आता प्रश्न असा आहे की आपल्याला समजा तो लॉ आजच्या काळात सॅटिस्फाय करून पाहायचा असेल, आजच्या काळात लावायचा असेल, तर इथे मात्र तुम्हाला हायपोथेसिसची गरज पडते, है ना. म्हणजे तुम्ही टेस्ट करून राहिले, तुम्ही ते टेस्ट करणार, तुम्ही प्रिडिक्ट करताय की नाही बा याच्यामध्ये देखील तोच लॉ सॅटिस्फाय होतो आहे, हे तुम्ही प्रिडिक्ट करताय. तुमचं प्रिडिक्शन हे तुम्ही म्हणजे टेस्ट करण्याकरता तुम्हाला हायपोथेसिसची गरज पडते. अशा कंडिशनमध्ये तुम्हाला हायपोथेसिसची आवश्यकता असते. आता आपण हा जर पाहिला, म्हणजे 3 प्रकार आहेत. म्हणजे तुमचा क्वांटिटेटिव्ह लेवलला स्टडी असेल तर तुम्हाला हायपोथेसिसची गरज पडते. तुमचा एक्सपेरिमेंटल बेसिसचा असेल तर तुम्हाला हायपोथेसिसची गरज पडते. तुमचं प्रिडिक्शन असेल तुमचं, तर हायपोथेसिसची गरज पडते. जर तुमचं तिन्ही नसेल तर हायपोथेसिस करण्याच्या भानगडीत पडू नका. हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ठीक आहे. आता हे हायपोथेसिस काय, मी याच्यावर काही बोलत नाही, कारण हा प्रश्न असा आहे, हा याच्यातला पार्ट नाही आहे, जो माझा याच्यातला म्हणजे माझ्या लेक्चरचा पार्ट नाही आहे, म्हणून मी तो तुम्हाला घेत नाही. आता याच्यानंतर डू नॉट हेजिटेट टू साईट द वर्क विच यू हॅव रेफर्ड ड्युरिंग द रिसर्च वर्क. म्हणजे तुम्ही तुमच्या रिसर्चच्या पिरियडमध्ये ज्या ज्या पुस्तकांचा, ज्या ज्या आर्टिकलचा तुम्ही स्टडी केला आहे, उपयोग केलेला आहे, त्याचे रेफरन्स देण्याकरता मुळीच हेजिटेट होऊ नका. त्याला द्या, त्याचा आवश्यक असलेला त्याला पूर्ण रेफरन्स द्या, साईट करा. याला कारण असं आहे, तुम्हाला हे माहिती आहे की साईट करण्याकरता तुम्ही जे साईट करता, त्या साईट करत असताना तुम्ही रेफरन्स अँड सायटिंग तुम्हाला कल्पना आहे, मी याच्यात बोलत नाही. आता मी फक्त थोडं तुम्हाला सांगतो, सायटेशन देत असताना, साईट करत असताना. आता सायटिंग आणि रेफरन्स फरक आहे. रेफरन्स म्हणजे सगळ्यात शेवटी दिले जातात. म्हणजे एखादा चॅप्टर संपला असेल किंवा तुमचा थेसिस कम्प्लीट आटोपला असेल तर सगळ्यात शेवटी देतात, त्याला रेफरन्सेस म्हणतात. आणि जे तुमच्या टेक्स्ट मॅटरच्या मध्ये तुम्ही देतात, जसं तुमच्या आता स्क्रीनवर पाहून राहिले आहेत, हे जे तुम्ही दिलेलं आहे, हे जे रेडमध्ये कलरफुलमध्ये तुम्हाला दिसून राहिलं आहे, हे तुमचं काय आहे, हा तुमचा पार्ट कुठला आहे की याला सायटिंग म्हणतात. आता सायटेशन कसं दिलं जातं पहा. अकॉर्डिंग टू द एन्व्हायरमेंटल एजन्सी, हा एक पॅरेग्राफ आहे. मी हा पॅरेग्राफ डाउनलोड केला आणि तो तुमच्यासमोर ठेवलेला आहे आणि सायटेशन कसं दिलं ते मला सांगतो आहे. आता पहा, अकॉर्डिंग टू द एन्व्हायरमेंटल एजन्सी, in 20 years time there will be 33% more vehicles on our road. त्याचं म्हणणं असं आहे, येणाऱ्या 20 वर्षामध्ये आपल्या रोडवर आजच्यापेक्षा 33% जास्त व्हेकल दिसणार आहे. आता हे जे स्टेटमेंट तुम्ही वापरलं आहे, हे स्टेटमेंट मी कशा भरोशा म्हणता, तुम्ही 33% म्हणताय. तुम्ही असं म्हटलं नाही आहे की येणाऱ्या 20 वर्षामध्ये बरेच व्हेकल्स तुमच्या याच्या रोडवर दिसणार आहे. तुम्ही असं म्हणत नाहीये. तुम्ही काय म्हणताय की 33%, मी पर्टिक्युलर म्हणताय 33%
व्हेकल तुमच्या रोडवर दिसणार आहे असं ते म्हणतात आहे. मग तुम्ही कुठून घेतलं? हे कोणी सांगितलं? हे तुम्हाला एन्व्हायरमेंटल एजन्सी हा रिपोर्ट आहे. या रिपोर्ट सांगितलं. याचा रेफरन्स कसा दिला पाहिजे? याचा रेफरन्स देताना हे पहा. एन्व्हायरमेंट एजन्सी 2005 ही जी आहे, हा 21 जुलै 2015 हा ऍक्सेस केलेला आहे. आता याच्यात काय, इथे ऑथर कोण आहे? एन्व्हायरमेंटल एजन्सी. त्याचं नाव ऑलरेडी टेक्स्टमध्ये आलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण इकडे नाव घेतलं नाही, फक्त 2005 लिहिलेलं आहे. ओके, तुम्ही पुढे जाल, इथे काय म्हटलंय? ट्रॅफिक इज रिस्पॉन्सिबल फॉर 22% ऑफ युकेज कार्बन डायऑक्साईड आउटपुट. आता जो युनायटेड नेशनमध्ये म्हणजे युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंडमध्ये, ब्रिटनमध्ये जो काही पोल्युशन होत आहे, ते कार्बन डायऑक्साईड तयार होतो आहे, त्याच्यामध्ये ट्रॅफिक हे 22% रिस्पॉन्सिबल आहे. आता हे 22% कुठून आणलं? आपण आणलं फोले आणि फर्ग्युसन यांच्या आर्टिकलमधून, जे 2003ला पब्लिश झालं. म्हणजे लक्षात घ्या, जेव्हा टेक्स्टमध्ये ऑथरचं नाव नसेल, त्यास ते मात्र तुम्ही कुठे घेतलं पाहिजे? तुम्ही घेतलं पाहिजे ब्रॅकेटमध्ये. म्हणजे पहिले सरनेम, कॉमा, इयर ऑफ पब्लिकेशन. पहिल्या केसमध्ये एन्व्हायरमेंटल एजन्सी हा जो पार्ट आहे, हा टेक्स्टमध्ये आल्यामुळे आपण त्याला आतमध्ये घेतला नाहीये. ओके, यानंतरचं आपण हे पाहू की इथे म्हटलं केन्स आर्ग्यूज दॅट ऑल्दो फ्युएल अँड व्हेकल डेव्हलपमेंट हॅव मेड यूज. जो काय असेल हे आर्ग्युमेंट आहे. हे आर्ग्युमेंट कोणी केलेलं आहे? हे आर्ग्युमेंट केलेलं आहे केन्सनी. त्याचं हे केन्सचं. केन्सने जे आर्ग्युमेंट केलं आहे, केन्सचे स्टेटमेंट आहे. काय स्टेटमेंट आहे? हे डबल इंटो कॉमा दिलं आहे. फ्युएल अँड व्हेकल डेव्हलपमेंट्स हॅव मेड अ ह्यूज डिफरन्स टू लोकल एअर क्वालिटी. इन्व्हर्टेड कॉमा दिला, डबल इंटो कॉमा दिला आहे. म्हणजे हे जे वाक्य आहे, हे जसं तसं केन्सनी त्याच्या ह्या आर्टिकलमध्ये टाकलेलं आहे. कुठल्या? गेटिंग सम वेअर ह्या जे आर्टिकल आहे, हा रेफरन्स दिला आहे, त्या आर्टिकलमध्ये घेतला आहे. पण ते आर्टिकल कुठे आहे? ते स्टेटमेंट कुठे आहे? ते आहे पेज नंबर 75 वर. ते आर्टिकल 74.2 पेजचं आहे. ओके, पण त्या 75 नंबरच्या पेजवर त्याने हे स्टेटमेंट दिलं आहे, म्हणून त्याला आपण केन्स इन ब्रॅकेट 2003 कॉमा P75 दिलेला आहे. अशा प्रकारचे तुम्हाला रेफरन्सेस किंवा सायटेशन मध्ये यायचे आहे. ओके, यानंतर प्रश्न असा आहे की रेफरन्स का दिले पाहिजे? याचे फक्त तुम्ही पाहून घ्या, मी तुम्हाला डिटेल्स सांगत बसत नाही आता की आपला वेळ कमी आहे. की रेफरन्स का दिले पाहिजे? याच्यात सगळ्यात महत्वाचं की एक लक्षात केलं पाहिजे की आपण जे आपल्या मांडलेलं आहे, आपल्या रिसर्चमध्ये मांडलं, आपल्या थिसिस मांडला आहे, हे फक्त माझे मतं नाही आहेत. हे मी कोणाच्याकडनं घेतले आहेत आणि माझ्या शब्दात लिहिलेले आहेत, म्हणून तुम्ही त्याला क्रेडिट देऊन राहिले आहेत. हा एक पार्ट. प्लॅगरिझम पार्ट जो आहे, प्लॅगरिझम मध्ये तुम्ही वाचले पाहिजे म्हणून तुम्ही रेफरन्स देतात. हे असे कारण आहेत, ते मी डिटेल तुम्हाला सांगत नाहीत. फक्त कधी साईट केलं पाहिजे? व्हेन यू पॅराफेज अनदर वर्क. पॅराफेज म्हणजे कसं आहे की तुम्ही समजा XYZ च्या आर्टिकलमधून एक पॅराग्राफ उचलला आणि तो पॅराग्राफ तुम्ही ॲज इट इज तुमच्या थिसिसमध्ये न घेता तो त्याला तुम्ही तुमच्या शब्दात लिहिला, तर त्याला पॅराफेज म्हणतात. तुम्ही तुमच्या शब्दात जर लिहिला असेल तर तुम्ही ते सायटेशन दिलं पाहिजे. हा एक प्रकार आहे. व्हेन यू समराइज अनदर वर्क. तुम्ही 5-6 आर्टिकल्स मधून एक काही समराइज करून राहिले आहेत, म्हणजे त्यांचे सगळे आयडियाज घेतले आणि तुम्ही समराइज करून राहिले आहेत, तुमच्या शब्दात मांडून राहिले आहेत, तर त्याचं देखील तुम्हाला रेफरन्स दिला गेला पाहिजे. व्हेन यू कोट अनदर वर्क. जसं मध्ये आपण केसचं पाहिलं की तुम्ही एखाद्याचं वाक्य जसं तसं घेऊन राहिले असाल तर तुम्हाला त्याचा रेफरन्स दिला पाहिजे. व्हेन यू रेफर टू द आयडियाज ऑर थेरीज ऑफ अनदर वर्क. तुम्ही एखादा टेक्स्टमध्ये घेतलं नसाल, पण तुम्ही एखादी आयडिया घेतली असाल याच्यामधून, कोणाच्या आर्टिकलमध्ये आयडिया घेतली असाल, तर त्याला मात्र तुम्ही रेफरन्स दिला गेला पाहिजे. नो नीड टू रेफरन्स. आता रेफरन्स द्यायची गरज कधी नाहीये. व्हेन यू आर रायटिंग युअर ओन ऑब्झर्वेशन. तुम्ही स्वतःचं ऑब्झर्वेशन लिहित असाल तर तुम्हाला रेफरन्स द्यायची गरज नाहीये. म्हणजे तुम्ही अनालिसिस चॅप्टर तुम्ही लिहिता तो तुमच्या स्वतःच्या शब्दातला असतो, म्हणून त्या ठिकाणी अनालिसिसमध्ये कोणत्याही प्रकारचं सायटेशन किंवा रेफरन्स नसलं पाहिजे. व्हेन यू आर रायटिंग अबाउट युअर ओन एक्सपिरियन्स. तुम्ही स्वतःचा अनुभव लिहित असाल तर तुम्हाला त्याची सायटेशनची गरज पडत नाही. व्हेन यू आर रायटिंग युअर ओन थॉट्स, कॉमेंट्स ऑर कन्क्लुजन इन अन असाइनमेंट. तुम्हाला कल्पना असेल की मी शेवटचा चॅप्टर लिहिता थेसिसमध्ये, तो असतो कन्क्लुजनचा. कन्क्लुजन हे तुमचे स्वतःचे शब्द असतात, स्वतःचे कॉमेंट्स असतात, तर त्या ठिकाणी तुम्हाला रेफरन्सची गरज पडत नाही. व्हेन यू आर इव्हॅल्युएटिंग ऑर ऑफरिंग युअर ओन अनालिसिस. तुम्ही स्वतःचं अनालिसिस करत असाल तर मात्र तुम्हाला त्याची गरज पडत नाही. व्हेन यू आर युझिंग कॉमन नॉलेज.
कॉमन नॉलेज म्हणजे जगाला सगळ्यांना माहिती आहे, जसं सूर्य पूर्वेकडून उगवतो हे सगळ्यांना माहिती आहे. तर अशा वेळेस कॉमन नॉलेजच्या अशा तुम्हाला रेफरन्स द्यायची गरज पडत नाही. आता UGCने 31 जुलै 2018ला जे रेग्युलेशन काढलेलं आहे अकॅडमिक इंटिग्रिटीवर, त्यात त्यांनी कॉमन नॉलेज म्हणजे असं म्हटलेलं आहे, की कॉमन नॉलेज म्हणजे ज्या सेंटेन्समध्ये 14 पेक्षा कमी वर्ड्स असतील, अशा शब्दाकरता, अशा सेंटेन्स करता तुम्हाला रेफरन्स द्यायची गरज पडत नाही. जर सेंटेन्समध्ये 14 पेक्षा जास्त वर्ड्स असतील, तर मात्र तुम्हाला रेफरन्स द्यायची गरज आहे. हा त्यातला कॉमन नॉलेजचा डेफिनेशन त्यांनी त्यात दिलेली आहे. त्यानंतर व्हेन यू आर युझिंग जनरली एक्सेप्टेड फॅक्ट्स, जनरली एक्सेप्टेड आहे. जसं फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे ना, की 5 लॉज ऑफ लायब्ररी सायन्स हा ना, पुस्तक उपयोगकर्ता आहे, माहिती आहे. अशा ठिकाणी रेफरन्स द्यायची गरज नाहीये. म्हणजे सायटेशन कशा आहेत हा प्रकार आहे यातला. मी आता एच इंडेक्सवर जात नाही, याला तुम्हाला खूप वेळ लागेल. इम्पॅक्ट फॅक्टर एच इंडेक्स हा मी आता करत नाही, मी पुढे चालतो. डू नॉट इग्नोर स्टाईल मॅन्युअल, APA, MLA, चिकागो यापैकी कोणत्याही एका प्रकारच्या स्टाईल मॅन्युअलचा तुम्ही उपयोग केला पाहिजे. जनरली प्रत्येक युनिव्हर्सिटीने आपले स्टाईल मॅन्युअल हे फायनल केलेले आहेत, रेकमेंड केलेले आहेत. ते काही जणांचं म्हणणं असं तुम्ही APA वापरा, काही म्हणतात MLA वापरा, तर त्यानुसार तुम्ही ते वापरले पाहिजे. डू नॉट प्लॅगराइज द मॅटर. तुम्ही प्लॅगरिझमच्या भानगडीत पडू नका. म्हणजे प्लॅगराइज म्हणजे तुमचा थेसिस जेव्हा तुम्हाला किंवा आर्टिकल तुम्हाला जर सबमिट करायचा असेल, तर जोपर्यंत तो अँटी प्लॅगिंग सॉफ्टवेअर माध्यमातून चेक होत नाही, म्हणजे स्पेशली उरकुट म्हणून चेक होत नाही, तोपर्यंत पुढे जाऊ देऊ नका. हा त्यातला पार्ट आहे, हे फार महत्वाचं आहे. डू नॉट कन्सिडर ओनली यूज युअर सब्जेक्ट फॉर रिसर्च. म्हणजे तुम्ही टॉपिक निवडताना किंवा रिसर्च करत असताना तुम्ही फक्त तुमचा टॉपिक फक्त लक्षात घेऊ नका, त्याला इंटरडिसिप्लिनरी नेचर द्या. जसं फॉर एक्झाम्पल लायब्ररी सायन्समध्ये स्टॅटिस्टिक्सचं अप्लिकेशन, लायब्ररी सायन्समध्ये मॅथेटिकल ऑपरेशनचं अप्लिकेशन, सोसायटीचा लायब्ररी सायन्स किंवा लायब्ररी सायन्सचा सोसायटीवर असणारा इम्पॅक्ट, अशा प्रकारचे टॉपिक निवडा जे इंटरडिसिप्लिनरी आहेत. हा एक सगळ्यात माझा पार्ट आहे. नंतर तुम्ही जेव्हा थेसिस म्हणजे सगळ्यात डू नॉट सेंड युअर रिसर्च वर्क टू पब्लिश इन ऑर्डनरी जर्नल कॉन्फरन्स प्रोसिडिंग. तुम्ही जेव्हा तुमचं रिसर्च वर्क कम्प्लीट करता, मग तो थेसिसचा समजा असो किंवा आर्टिकल संदर्भातला असो, कोणत्याही ऑर्डिनरी जर्नलमध्ये तुमचं पब्लिकेशन होऊ देऊ नका, तुमचं आर्टिकल पाठवू नका पब्लिकेशनसाठी. चांगल्या जर्नलमध्ये ते आर्टिकल पाठवा. जर तुम्ही चांगल्या जर्नलमध्ये जर आर्टिकल पाठवलं, तुम्हाला सायटेशन चांगले मिळतील आणि सायटेशन चांगली मिळाली की तुम्हाला तुमचं एच इंडेक्स तुमचा वाढू शकतो. आता जसं UGC केअर लिस्ट आहे, UGC केअर लिस्टमध्ये असलेल्या जर्नलमध्येच तुम्ही तुमचं आर्टिकल पाठवा. जे जर्नल तुम्हाला ₹1000 मागतात, ₹500 मागतात, तुमचं आर्टिकल पब्लिश करतात, अशा ठिकाणी तुम्ही कृपया तुमचं आर्टिकल पाठवू नका. कारण लक्षात घ्या, सॉरी, तुम्हाला ॲनाल्स, डेसिडॉक यासारख्या जर्नलमध्ये, ILA बुलेटिन झालं, आयस्लिक बुलेटिन झालं, यासारख्या जर्नलमध्ये तुम्हाला आर्टिकल पाठवायचं असेल, तर ते आर्टिकल गेल्यानंतर तुम्ही ताबडतोब तुमचं पब्लिश होत नाही. त्याच्याकरता कोणतेही चार्जेस लागत नाही. तुम्हाला तुमचं आर्टिकल पहिले ते चेक केलं जातं, एक्सपर्टकडून चेक केलं जातं. एक्सपर्टकडून चेक करून त्याच्यामध्ये काही तुम्हाला चेंजेस आहेत, चेंजेस सुचवले जातात, तुम्हाला चेंजेस करायला लावतात. तुमचे चेंजेस अप टू मार्क असेल, त्यानुसार असेल तरच तुमचं आर्टिकल पब्लिश होतो. आणि मित्र लक्षात घ्या, ₹1000-500 दिल्यानंतर किंवा पैसे दिल्यानंतर जर तुमचं आर्टिकल पब्लिश होत असेल, तर तुम्हाला तेवढा आनंद होणार नाही जेव्हा तुमचं आर्टिकल एखाद्या रेप्युटेड जर्नलमध्ये पब्लिश होईल, तो आनंद वेगळा असतो. वर्षातून फक्त एकच आर्टिकल पब्लिश करा, पण रेप्युटेड जर्नल पब्लिश करा, हा त्याचा अर्थ आहे. म्हणून तुम्हाला कल्पना असेल की आता जो UGC रेग्युलेशन जे आलेलं आहे 2018चं, त्याच्यामध्ये त्यांनी जे त्यांनी जे म्हटलेलं आहे की 2009च्या अगोदर ज्यांनी PhD केलेलं आहे, त्यांनी त्यांचं थेसिस मधूच्या सहाय्याने, थेसिसच्या जे आधाराने टॉपिकवर तुमचे आर्टिकल कुठे पब्लिश केले पाहिजे त्यांनी क्लिअर केलेला आहे. हा एक पार्ट आहे. त्यानंतर डू नॉट एंटर इन रिसर्च ओनली टू डेव्हलप युअर पर्सनल बायोडाटा. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही तुमच्या याच्यामध्ये म्हणजे रिसर्चमध्ये किंवा थेसिस तुम्ही तयार करता किंवा तुमच्या रिसर्चमध्ये येता, त्यावेळेस फक्त तुमचा बायोडाटा वाढवण्याकरता येऊ नका. कारण मित्र, बायोडाटा हा फक्त तेवढ्यापुरती असतो. कारण बायोडाटा दिल्यानंतर 100 पेक्षा जास्त आर्टिकल अनेक इंटरनॅशनल नॅशनल जर्नलमध्ये आर्टिकल पब्लिश झालेले आहेत असं म्हणतो.
खूप त्यांचे स्टुडंट निघालेले आहेत असं म्हणतो. पण मित्र लक्षात घ्या, आपल्या खूप जे जर्नल खूप आर्टिकल पब्लिश झाले आहेत, ते खूप आर्टिकल किती लोक रेफर करतात आहे, त्याचं रेप्युटेशन काय आहे याचा आपण विचार केला पाहिजे. माझे खूप स्टुडंट्स आज माझे PhD झालेले आहेत आणि ते आज अनेक ठिकाणी वर्क करतात आहे. पण ते कशाप्रकारे वर्क करतात आहे, त्यांची क्वालिटी काय आहे, त्यांची रिसर्चची क्वालिटी काय आहे, तुम्ही केलेल्या रिसर्चचा किती प्रभाव सोशॉलॉजीवर पडतो, सोसायटीवर पडतो आहे, त्याचा उपयोग तुमच्या प्रोफेशनकडे किती होतो आहे याचा विचार करा. याच्यामुळे हे तुम्ही निवडत असताना व्हॉट नॉट टू रिसर्च हा मी म्हणतोय, तर तुम्ही काय केलं पाहिजे हे सगळे पॉईंट्स मी आपल्यासमोर मांडलेले आहेत. तर याच्यामध्ये मग ते इन्स्ट्रक्शन बाकी जाऊ दे, हे तर हे नाही. आणि मला आपल्या लोकांनी म्हणजे ऑर्गनायझरने मला या ठिकाणी जो चान्स दिला या ठिकाणी बोलण्याचा, हे माझा विषय मांडण्याचा, मी स्पेशली डॉक्टर जगदीश कुलकर्णी यांचं स्पेशली आभार मानतो. त्यांनी मला माझे विचार, कारण हे तुम्हाला कल्पना आहे की हे जे मी लिहिलं आहे हे कुठे पुस्तकात नाही आहे, हे माझे स्वतःचे अनुभव आहेत आणि हे अनुभव मी आपल्यासमोर मांडलेले आहेत. हा अनुभव मांडण्याचा मला डॉक्टर जगदीश कुलकर्णी यांनी मला जो इथे चान्स दिला, त्याबद्दल मी त्यांचे इथे आभार मानतो. मी प्रीतम मॅडमचे आभार मानतो, ज्यांनी हे सगळं कंडक्ट करून राहिले आहेत. याशिवाय आणखी एक मॅडम, मला त्यांचं नाव मला म्हणता मगाशी बोलल्यात, तर त्यांनी येस, त्यांचं मी आभार मानतो. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण लोक सर्व इथे, मला हा सगळ्यात चांगला फोरम वाटला की कुलकर्णी सरांनी इथे फार मोठं श्रेय जातं की सगळ्या रिसर्च मध्ये काम करणाऱ्या लोकांना एकत्र आणलंय. त्यांनी फक्त रिसर्च करून राहिले असं नाही, ज्यांचं रिसर्च कम्प्लीट झालंय, जे गाईड आहेत त्यांना देखील फॉर्म आणलेला आहे. आणि या ठिकाणी या पद्धतीने त्यांनी मांडलं आहे, खूप छान आयडिया मला पटली आहे. आपण लोकांनी माझं हे सगळं बोलणं, माझं स्पीच आपलं शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपला सगळं आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. कुलकर्णी सर, शेवटची 8 मिनिटं राहिलेत, तर आता आपण काय करणार आहे, म्हणजे आज पुढे काय अजेंडा असेल आपल्याला पुन्हा एक मीटिंग घ्यावी लागेल जर आपल्याला क्वेश्चन आन्सर सेशन करावं लागलं तर. काम करू, एका मिनिटामध्ये आभार प्रदर्शन घेऊ आपण, वोट ऑफ थँक्स, आणि नंतर मग पाहूयात, जशी गरज पडेल तसंही सरांना वेळ असेल तर आपण कंटिन्यू करू, नाहीतर मग 2-3 प्रश्न घेऊन आपण थांबू. ठीक आहे. सर, खर्डे सर, माझी एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही तुमचं स्क्रीन शेअर स्टॉप करा. म्हणजे मग व्यवस्थित विद्यार्थ्यांना दिसाल. येस. म्हणजे ज्यांना तुम्हाला इंटरॅक्ट करायचंय ते व्यवस्थित तुम्हाला पाहू शकतील. येस. सो आय रिक्वेस्ट मिस्टर राहुल बराटे, प्लीज गिव्ह वोट ऑफ थँक्स. मी अनम्यूट करते सरांना. सर, तुम्हाला अनम्यूट केलंय राहुल सर, तुम्ही बोलू शकता. हॅलो. हा सर, बोला सर. व्हिडिओ ऑन करा तुमचा. येस सर, बोला सर. हॅलो. बोला सर. आजचं जे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी LIS PhD रिसर्च फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपलं 4थं सेशन होतं. त्याचे प्रमुख वक्ते होते डॉक्टर मोहन खर्डेकर, डायरेक्टर नॉलेज रिसोर्स सेंटर, संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी. तर त्यांनी जो टॉपिक घेतला तो अत्यंत नाविन्यपूर्ण होता, व्हॉट नॉट डू इन रिसर्च. फर्स्टली they mention regarding research, repetition and searching. This is the most interesting part. Basically, we know about the so many things, but repetition, everyone do all these things in research. But if you select the topic, that time we cannot find the repetitions. We see the only literature on all these things. But basically, sir, given so many tips related तुम्ही काय करायचं आणि काय करायचं नाही, त्यांनी सिलेक्शन ऑफ टॉपिक, वाय यू सिलेक्ट द टॉपिक, तुमचे वीक पॉइंट, स्ट्रॉंग पॉइंट काय आहेत, तुमचे डेव्हलपमेंट कशा करू शकता, सोर्स ऑफ सिलेक्शन टॉपिक्स मध्ये त्यांनी जर्नल, थिसिस, आर्टिकल, ऑनलाईन रिसर्च डेटाबेस याच्यावर त्यांनी सांगितलं. आणि सगळ्यात महत्वाचं जे सरांनी सांगितले, जे सायटेशन, तुमचे रेफरन्सेस तुम्ही कसे मेन्शन करायचे, आणि त्यानंतर तुमचं रिडिंग काय इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपण रिसर्च करतो, आपल्याला बरीचशी पुस्तकं माहीत, आपण ग्रंथालय माहिती शास्त्रामध्ये काम करतो, आपण ग्रंथालयाच्या सानिध्यात राहतो, आपल्याकडे बरेचशी रिसर्चची पुस्तकं असतात, पण आपण ते वाचण्याचं घेत नाही. आपण रिसर्च करायचं म्हटल्यानंतर तर मी खर्डेकर सरांचे
ह्यासाठी आभार मानतो की तुम्ही इतकं नाविन्यपूर्ण सांगितलं की जे कुठल्याही पुस्तकामध्ये वाचण्यास मिळत नाही आणि त्याच्यातनं ज्ञानामध्ये प्रचंड भर पडली. तर या ठिकाणी मी प्रथमतः तुमचे आभार मानतो. त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या नॉलेज रिसर्च सेंटरचे प्रमुख डॉक्टर जगदीश कुलकर्णी सर, या मराठवाडा स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत येणारे बरेचसे गाईड ज्याच्यातली मला नावं माहिती आहेत, डॉक्टर व्ही व्ही गिरी सर, बीएच चेअरमन डॉक्टर कोळंबीकर सर, सोनटक्के सर, आणि काल ज्यांचं सेशन झालं ज्या इंटरडिसिप्लिनरी फॅकल्टीच्या डीन वैजंती पाटील मॅडम आणि डॉक्टर सुग्रीव क्षीरसागर सर, मला जी नावं आता ह्याच्यावरनं पार्टिसिपेंट्स मधनं मिळाली त्यांचे सगळ्यांचा मी नामोल्लेख करतोय. जर अनावधानाने माझ्याकडनं कोणाचा नामोल्लेख असेल तर त्याबद्दल दिलगिरी. आणि ह्यामध्ये सगळ्यात मोठं आभार मानण्याचं काम म्हणजे यामध्ये पार्टिसिपंट सातत्यपूर्ण उत्साह दाखवत आहेत. दिवसेंदिवस पार्टिसिपेंट वाढतच चाललेले आहेत. त्यामुळं मी परत एकदा जगदीश कुलकर्णी सर, प्रीतम मरब मॅडम, त्यानंतर दुर्गा मॅडम आणि या सगळ्यावर काम करणारी सगळी मंडळींचे मी एकदा आभार मानतो आणि मी थांबतो. हॅलो. चालेल. आपण थँक्यू सर. थँक्यू. सेशन इज ओपन फॉर डिस्कशन. यू कॅन आस्क क्वेश्चन्स. ज्यांना क्वेरी असतील त्यांनी रेज हँड करा किंवा काही क्वेश्चन असतील. हॅलो 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 हा सर. हॅलो. मला एक खडेकर सर मला एक क्वेश्चन विचारायचा होता. हॅलो. बोला सर. बोला सर. मला एक विचारायचं होतं तुम्हाला. आपण जेव्हा टॉपिक सिलेक्शन करतो त्या सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही जसं सांगितलं की आपण त्याचं पायलट स्टडी केला पाहिजे. तर पायलट स्टडी करताना आपण सॅम्पलिंग साठी काय वापरलं पाहिजे? आता माझा विषय आहे की रोल ऑफ पब्लिक लायब्ररीज मॉडर्न रुरल सोसायटी वेस्टर्न महाराष्ट्र. तर त्याच्यामध्ये पायलट स्टडी करत असताना आपण मग त्याचं काही हे सॅम्पलिंग ठरवून घेतलं पाहिजे. हॅलो. हा सर. हा सर. सरांना अनम्यूट करा. हो सर. अनम्यूट आहे सर. सर 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 सरांचा आवाज येत नाहीये. हा सर एक मिनिट. बरं प्रश्न बरेच आहेत का? सर मला रेज हँड एक पण दिसत नाहीये. हा असेल. मग आपण आता हे झालं की मीटिंग थांबूयात. मला सरांचं का दिसत नाहीये ऍक्च्युली. हा सरांना. सर प्लीज अनम्यूट करा तुम्हाला. खेरडे सर. चालेल. येस. हा सर. हा झालं. बोला सर. आता त्यांचा जो प्रश्न आहे तो एकदम छान आहे. त्यांचा वेस्टर्न महाराष्ट्राचा विषय आहे आणि पब्लिक लायब्ररीच्या संदर्भातला आहे. माझं असं म्हणणं आहे पायलट स्टडी आता खरं म्हणजे तुमचा टॉपिक फायनल झालेला आहे. तुम्ही ते वर्क करून राहिले आहेत. आता तुम्हाला पायलट स्टडी करणं म्हणजे आता हे योग्य नाही, कारण तो पहिले करायला पाहिजे होता. पण तरी देखील तुम्हाला थोड्या प्रमाणात करायचं असेल तर पायलट स्टडी करताना काय करायचं असतं, वेस्टर्न महाराष्ट्र तुम्हाला स्टडी करत असताना तुम्हाला एका छोट्याशा तुम्ही तुमच्या जे काय म्हणतो की तुमच्या रिजन पुरती किंवा तुमच्या विद्यापीठापुरती म्हणा किंवा जिल्ह्यापुरती जिल्ह्यामध्ये जेवढे काही पब्लिक लायब्ररी असतील त्याचा तुम्ही स्टडी केला आणि त्याचा रिझल्ट जो आहे तो तुमचा पायलट स्टडी होऊ शकतो. ते तुमचं सॅम्पल होऊ शकतो. ओके ओके. थँक्यू. मिस्टर राजू यांचा दुसरा प्रश्न आहे. हॅलो. शेवटचं एक दीड मिनिटं राहिले. पटापट प्रश्न विचारा. हॅलो. राजू पटकन प्रश्न विचारा तुमचा. विचारा. हॅलो. विचारा. हॅलो. हॅलो. बोला. हॅलो. बोला बोला. हा नमस्कार सर. नमस्कार. हा सर एक माझा प्रश्न होता असा की एखादा ज्यावेळेस आपण आर्टिकल लिहितो त्यावेळेस एक ऑथर, दुसरा ऑथर किंवा तिसरा ऑथर या तिन्ही ऑथर पैकी एकाला जसं की पहिल्याला जास्त काही गुण वगैरे दिले जातात का तिन्ही लेखकाला सारखे समान गुण दिले जातात एखादा आपण आर्टिकल लिहिलं तर? हा तो तुमचा एपीआयचा प्रश्न आहे. तो एपीआय मध्ये काय माहिती काय, पूर्वी काय होतं मागच्या एपीआय मध्ये जो पहिला लिहित होता त्याला 70% मिळत होते आणि नंतर 30% मिळत होते. पण आता नवीन त्यांनी असं केलं नाही. आता 3 पर्यंत असेल तर समान गुण आहेत, पण 3च्या वर गेले की मग त्याचे चेंजेस होतात. 3 पर्यंत समान गुण आहेत. ठीक आहे. थँक्यू. हॅलो. 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 शिवराज सर बोला तुमचा प्रश्न. 1 मिनिट राहिलाय. शिवराज प्रश्न विचारा. हो मॅडम. हो. मला फक्त या ठिकाणी आभार मानायचे आहे. हॅलो. बोला सर. हॅलो. बोला. ऐकू येतो. आवाज येतो ना? येतो आवाज येतो. बोला. मी शिवराज देशमुख
ग्रंथपाल इंदिरा गांधी महाविद्यालय शिल्पो. मी जगदीश कुलकर्णी सरांचा पीएचडीचा विद्यार्थी आहे आणि आजचं हे सेशन पीएचडी गाईड्स तसेच पीएचडी